वर्षांपासून त्या वस्तीमध्ये पाणी मिळत नाही आहे, लाईट नाही आहे आणि इतर अजिबात नाही आहे. आणि त्यामुळं वाघावच्या लोकांच्या वतीने या ठिकाणी आमचे ते नितीन भाऊ आवळे आणि निलेश घाडे हे दोघेजण उपोषणावर बसलेले आहेत. त्यांची मागणी एवढीच आहे की आपल्या देशाच्या संविधानाने, बाबासाहेबांच्या संविधानाने प्रत्येकाला रोटी, कपडा आणि मकान देण्याचा जो हक्क आहे तो अधिकाऱ्यांनी दिलेला आहे. आणि गोरगरीब लोक असतात त्यांना जर सरकारने जागा दिली नाही तर मोकळ्या जागेवर झोपड्या उभ्या करून ते लोक त्या ठिकाणी राहत असतात. तर अशा लोकांकडे लक्ष देण्यात त्यात आवश्यक आहे. आता मुंबईमध्ये ज्या झोपड्या आहेत त्या 2011 पूर्वीच्या झोपड्यांना मान्यता आहे आणि आता SRA सारखी स्कीमसुद्धा मुंबईमध्ये राबवली जात आहे. त्यामुळं वाघावच्या या वस्तीला न्याय मिळणं अत्यंत आवश्यक आहे. या ठिकाणच्या लोकांना सुविधा देण्याच्या संबंधामध्ये आता BDOनी सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी पाणी आणि लाईट देण्याचं ग्रामपंचायत मान्य केलेलं आहे. नोंदी देण्यासाठी ते तयार नाहीत असं काही त्यांचं म्हणणं आहे. आता ग्रामपंचायतीने नोंदी देणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे एवढ्या वर्षापासून ते लोक त्या ठिकाणी राहतात त्यांच्याकडून पुरावे आहेत. मला असं वाटतं की हा मोठा अन्याय आहे आणि या लोकांना न्याय मिळाला पाहिजे. ही भूमिका रिपब्लिकन पक्षाची आहे. रिपब्लिकन पक्षाच्या पर्यावरण आणि पर्यटन विभागाच्या वतीने हे उपोषण या ठिकाणी सुरू आहे आणि त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना न्याय मिळेल अशी आपल्याला अपेक्षा आहे. आणि जर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जर काही काम झालं नाही तर मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की आजही आपल्या जिल्ह्यामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने लोकांवर अन्याय होतो आहे. त्यामुळे वाघावच्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे अशी आपली भूमिका आहे.